पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेनं राम मंदिराचा मुद्दा काढला। राम मंदिर कधी बांधलं जाणार असा सवाल करत मोदींच्या याच कालावधीत राम मंदिर उभारण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे। याशिवाय काश्मीर, चीन आणि नोटबंदीवरही शिवसेनेनं सवाल उपस्थित केलाय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी केलेली खास बातचीत। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार चंद्रकांत खैरे जी आपल्या सोबत आहेत। आज महत्त्वाची बैठक झालेली आहे, संपूर्ण पक्षाच्या प्रमुखांची बैठक झालेली आहे। त्या बैठकीमध्ये काय झाले हे आपण जाणून घेणार आहोत। खैरे साहेब, मला अगोदर सांगा की राम मंदिरचा मुद्दा वारंवार येतोय आणि त्या ठिकाणी दगडाचं काम सुरू आहे, नक्षीकाम सुरू आहे। आजच्या बैठकीमध्ये आपण मुद्दा उचललेला काय आहे तो मुद्दा नेमका? नाही, मी आजच्या बैठकीत माझा शेवटचा मुद्दा होता तो, कारण आधीच नाही घेतला, मी शेवटी घेतला मुद्दा। म्हटलं राम मंदिर का निर्माण होणं चाहिए, राम मंदिराचं निर्माण त्वरित करा आणि ते ह्याच टर्ममध्ये करा, कारण सगळे तिकडे सामुग्री जे चालली आहे आणि आपसामध्ये बसून त्या करावी असं मी त्यांना स्पष्ट सांगितलं। आणि राजनाथ सिंगजी पाहत होते, त्यांनी मुंडी हलवली होती आणि बाकी तो मुद्दा त्यांच्या नजरेत आलाच। त्याशिवाय अमरनाथ यात्रा, मला फक्त एक विचारायचं आहे सर की या टर्ममध्ये मोदीजींच्या कालावधीमध्ये राम मंदिर बांधणं शक्य होणार आहे का? नाही, तसं पाहिलं तर तुम्हाला माहिती आहे की आता हे 2.5 वर्ष आहे, 2.5 वर्षात काय मंदिर सगळं आणून ठेवलं तिथं, फक्त रसायचं मंदिराचं असंच आहे, काय जास्त होणार ते मंदिर? कोर्टाचं काही बंधन नाही, कोर्टात मी तेच म्हटलं ना, ते काय सेटल काय करायचं करून टाका, परंतु राम मंदिराचं निर्माण करा। सर, तुम्ही म्हणजे की लोकसभेत आहात आणि योगी आदित्यनाथ सुद्धा होते, परंतु तुम्हाला काय वाटतं की योगी आदित्यनाथ सुद्धा याच्यासाठी पुढे इंटरेस्टेड आहे? कारण आम्ही दोघंच त्या ठिकाणी रामाचा मुद्दा, राम मंदिराचा मुद्दा आम्ही मांडायचो, कधी ते मांडायचं कधी मी मांडायचो, त्यामुळे निश्चितच त्या ठिकाणी त्यांचं मन आहे। आणि आता अशा बातम्या यायला लागल्या की तिथे सगळं दगड वगैरे यायला लागले, सामुग्री यायला लागली, तर याचा अर्थ ते निर्माण लवकरच होईल। रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।